नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या लोकप्रिय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एक मोठा बदल करण्यात आला आहे। आता राज्यातील नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 8 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्ण रक्कम म्हणजेच 1500 रुपये मिळणार नाहीत, तर फक्त 500 रुपये मिळू शकतील। राज्यात सरकारने 2023 मध्ये केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर नमो महासन्मान निधी योजना सुरू केली होती। या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षभरात 3 टप्प्यांमध्ये 6000 रुपये दिले जातात। याशिवाय केंद्र सरकारकडूनही महिलांना किसान सन्मान योजनेतून 6000 रुपये मिळतात, म्हणजेच एकूण 12000 रुपये सरकारी मदत म्हणून त्या महिलांच्या खात्यात जमा होते। मात्र लाडकी बहीण योजनेच्या अटींनुसार एका सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलेला दुसऱ्या योजनेचा संपूर्ण लाभ घेता येत नाही। त्यामुळे नमो शेतकरी योजनेतून लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेतील हप्ता कमी करून फक्त उर्वरित 6000 रुपयांचा लाभ म्हणजे महिन्याला फक्त 500 रुपये दिले जाणार आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत यापूर्वी 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। मात्र एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता अद्याप जमा झालेला नाही। हा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 एप्रिल रोजी खात्यात जमा केला जाणार आहे। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।